महाराष्ट्रामध्ये सध्या दहशत आहे, म्हणजे जे भेसळखोरांमध्ये, की आता सापडलो तर काही सुटका नाही. मला वाटतं दहशत हा शब्द काही योग्य नाही आहे. भीती डेफिनेटली असावी. आणि चुकीचं काम करतात कोणत्या क्षेत्रामध्ये असेल त्यांना कायद्याची भीती पाहिजे. कारण शेवटी आपण लोकशाहीत वागतो. लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य असण्यापेक्षा, ज्याला रूल ऑफ लॉ म्हणतो, आणि ह्या सेक्टर म्हणजे फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला म्हणू, याच्यामध्ये हे जास्त पाहिजे. जास्त यासाठी पाहिजे की कारण अन्न सेवन आपण सर्वजण करतो, जन्मल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आपण करतो. आणि हे करत असताना त्याचा इफेक्ट डिरेक्टली आणि इनडिरेक्टली ह्या दोन्ही पद्धतीनं आपल्या फिजिकल आणि मेंटल ह्या दोन्ही गोष्टीवरती होतो. फक्त फिजिकल होत असं नाही आहे. आणि म्हणून याच्यामध्ये जे कायदे आहेत, जे रूल्स आहेत, जे रेग्युलेशन्स आहेत, विशेष करून फूडच्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला सेफ्टी अँड स्टँडर्ड ह्याचे रेग्युलेशन जवळजवळ 22 प्रकारचे रेग्युलेशन फूडच्या बाबतीत आहेत. जे की 2011 पासून आता 2026 पर्यंत आपली जी ऑथॉरिटी आहे, ज्याला फसाई ऑथॉरिटी म्हणतो आपण, त्यांनी हे सेटअप केलेले आहेत, जाहीर केलेले आहेत. ते इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. ते हे सगळे सेफ्टी अँड स्टँडर्ड्स फूडच्या बाबतीतले जे आहेत ते रेग्युलेशन, ते रेग्युलेट करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये FDAचं आहे, म्हणजे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं. आणि म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेस माहीत नाही, आपण नेहमीच म्हणतो कमिशनर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. फसाई ॲक्टमध्ये प्रत्येक स्टेटला एक फूड सेफ्टी कमिशनर असतो. तो मी आजच्या त्या पदावरती आहे की फूड सेफ्टी कमिशनर म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढं काही फूड तयार होतं आणि त्या फूडच्या आधारे जे कंझ्युम केलं जातं ते स्टँडर्ड आहे का, ते सबस्टँडर्ड आहे का, ते सेफ आहे का अनसेफ आहे, हायजिनिक आहे का अनहायजिनिक आहे, याचं रेग्युलेशन करण्याची जबाबदारी या कमिशनरेटची आहे. म्हणजे माझ्या अधीनस्थ जे महाराष्ट्रामध्ये जे अधिकारी कर्मचारी ह्या विभागामध्ये काम करतात त्यांच्यामार्फत आपण ते इम्प्लिमेंट करतो. परंतु हे सेफ्टी आणि स्टँडर्ड इम्प्लिमेंट करून त्याचं मार्केटमध्ये विकणं, आणणं, ही जबाबदारी प्रत्येक फूड बिझनेस ऑपरेटरची आहे, जे आपण त्याला लायसन्स देतो किंवा रजिस्ट्रेशन देतो. म्हणून जे काही प्रोडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट्स ह्या स्टँडर्ड्सपर्यंत पाहिजेत, त्याचे सेफ पाहिजेत. या दृष्टिकोनातून त्यांनी प्रॉडक्ट बनवायचे असतात. म्हणून तशीच आपण लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन दिलेलं असतं आणि त्या कंडिशन त्यांनी फॉलो करून ते मार्केटमध्ये आणावं, विकावं, ही अशी अपेक्षा असते. ते प्रायमरी जबाबदारी जी आहे ती ज्या FBOची आहे आणि ते पार पाडतात की नाही ती बघण्याची जबाबदारी आमची आहे. ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की